आणि खऱ्या अर्थाने आज त्यांच्या अकाउंटला काल रात्रीपासून पैसे यायला लागलेले आहेत। आज या महिलांचा जल्लोष बघताय तुम्ही की सरकार नुसतं घोषणा करत नाहीये तर ते सत्य रूपात आणतंय आणि आज महिलाच्या अकाउंटला 3,000 रुपये आलेले आहे आणि त्याचा मेसेज त्यांच्या ह्याच्यात मोबाईलमध्ये आलेला आहे आणि तो दाखवण्यासाठी त्या इथे आलेला आहे। तर खऱ्या अर्थाने महिलांना सक्षम करण्यासाठी एक भाऊ म्हणून मुख्यमंत्रीची भूमिका बजावत आहेत। तर महाराष्ट्रातल्या सगळ्या बहिणींकडून त्यांना मनापासून शुभेच्छा आहेत आणि त्या माध्यमातून मला असं वाटतं की ठाणे जिल्ह्यातले 5,48,422 लोकांचे फॉर्म एक्सेप्ट झालेले आहेत आणि ते लाभार्थी म्हणून ठरलेले आहेत। तर खरं तर हे सक्षम करत असताना महिलांना सगळ्या गोष्टींची माहिती पण व्हायला लागलेली आहे। महिला सुधार व्हायला लागलेल्या आहेत, स्वतःचे बँक खात्यात ते काढायला लागलेले आहेत। डॉक्युमेंटची पूर्तता नव्हती ती पण त्यांनी केलेली आहेत आणि बऱ्याचशा महिला अजून पण लाभार्थी व्हायच्या आहेत कारण त्यांच्या ज्या त्रुटी राहिलेल्या आहेत त्या लवकर पूर्ण करण्याचा मानस आम्ही ठेवलेला आहे आणि महाराष्ट्रातली एकही बहीण अशी राहणार नाही, वंचित राहणार नाही। तिच्या अकाउंटला ते पैसे लवकरात लवकर टाकण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करतो। पैसे आले तुम्ही लवकर काढून घ्या, नाहीतर सरकार परत घेईल। मला असं वाटतं विरोधकांची भूमिका विरोध करण्याचीच असते आणि त्या माध्यमातून त्यांची ते भूमिका निभावतात, पण खऱ्या अर्थाने नुसतं घोषणा करून न थांबता ही जी संकल्पना आहे ती अंमलात आणली, कारण अंमलात आणणारं सरकार हे पहिलंच आहे। कारण अशा योजना अशा वल्गना बऱ्याच लोकांनी केल्या होत्या, पण खऱ्या अर्थाने आज त्याला मुहूर्तमेढ लागलेली आणि महिलांच्या अकाउंटला ते पैसे आलेले आहेत। आता विरोधक 2 महिन्यांनी इलेक्शन आहेत आणि त्याच्यामुळे गेल्या टायमाला लोकसभेला जे नॅरेटिव्ह सेट केलं होतं की जे संविधान जाणार आहे त्याचप्रमाणे आता लाडकी बहीण योजनेचे पैसे लवकर अकाउंटमधून जर काढले नाही तर ते निघून जातील असं संभ्रम महिलांच्या मनात निर्माण करतात। पण जे संभ्रम तयार करतात मला असं वाटतं की सत्ताधारी पक्षाच्या लोकांनी ही जी योजना आणलेली आहे, पण विरोधकांनी आमच्यापेक्षा जास्ती फॉर्म भरलेले आहेत आणि त्यांच्या महिलाच्या अकाउंटला ते पैसे गेलेले आहेत। पण लोकांमध्ये काहीतरी हा फेक नॅरेटिव्ह सेट करण्यासाठी अशा प्रकारचा काहीतरी घोषणा ते करतात। सारख्या महिला बळी पडणार नाही आणि जोपर्यंत आमच्या मुख्यमंत्र्यांनी अशा सगळ्या संकल्पना केलेल्या आहेत तर ते पूर्णत्वास नेतील ही आम्हाला खात्री आहे।